नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं रिसर्च मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण आलेलो आहे जगप्रसिद्ध लोणार सरोवर येथे। हे जे सरोवर आहे बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि बुलढाणा जिल्हा तुम्हाला माहिती आहे विदर्भाची जी म्हणजे न्यू आहे, म्हणजे इथून विदर्भात आणि मराठवाड्यात प्रवेश केला जातो, म्हणजे बाउंड्रीवर आहे बुलढाणा जिल्हा हा। तर इथे बुलढाणा जिल्ह्यामध्ये बरंच काही पाहण्यासारखं आहे, आपण बरंच काही कव्हर बी केलेलं आहे आणि याच्या अगोदर आपण लोणार सरोवरचा व्हिडिओ बी टाकलेला आहे, पण तेव्हा काय झालं की कोरोना चालू असल्यामुळे आपण प्रॉपर शूट नव्हतं करू शकलो। त्यामुळे काय आज आपण परत इथे आलेलो आहे, आपण कमळजा मातेचं दर्शनही घेणार आहे। तर चला आजचा हा व्हिडिओ सुरू करूया। हाही व्हिडिओ तितकाच चांगला आहे जितका तुम्ही ब्रह्मगिरी पर्वताचा पाहिला होता, तर याही व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर नक्की करा। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा सुरू करूया। तर बघू शकता मित्रांनो, इथे एक छोटंसं मंदिर आहे। पहिले मी तुम्हाला लोणारची जी धार आहे ती दाखवतो। इकडे बघू शकता खूपच म्हणजे मंदिरे आहेत, पुरातन मंदिरे आहेत आणि इथेही छोटे छोटे मंदिरं जे खूपच पुरातन आहे, त्याचा इतिहासही खूप जुना आहे, कोणी सांगू शकत नाही। आणि धार तुम्हाला सांगितलं मी की मला वाटते 16 नोव्हेंबरला सरोवर ओपन करण्यात आला। याच्या अगोदर कोरोनाच्या काळात हा बंद होता, कारण की पूर्ण मंदिरे जे पुरातन प्लेसेस, हिस्ट्रिकल प्लेसेस सर्व बंद होते, त्या कारणास्तव हे बी सरोवर बंद होतं। बघू शकता तुम्हाला लोणार सरोवरची जी धार आहे मी थोडी दाखवतो झूम करून। तर हे जे पाणी आहे इथून जे इथे भरल्यानंतर याच्यात स्नान करतात लोक आणि नंतर आता सध्या हे पाणी जे बघू शकता या गायमुखाद्वारे असं इथून तळ्यामध्ये चाललेलं आहे आणि ते इथे एक विहीर बी आहे, तर जे सासू सुनेचं बारो म्हणतात त्याला, ते मी उन्हाळ्यात दाखवलं होतं तुम्हाला, कारण की तेव्हा पाणी कमी झाला होता सरोवरचा, तेव्हा आपण ते पाहिलं होतं। तर बघू शकता इथे मंदिरे आहे, हे मंदिरही खूप जुने आहे। तर आपण ॲक्च्युली आता हे मंदिराच्या जवळून जाऊया आणि पाहूया काय काय दिसते आपल्याला। इथे बघू शकता या गेटला कुलूप लावलेलं आहे आणि याच्यात तर काही नाही आहे, बहुतेक महादेवाची पिंड आहे आतमध्ये, पण जाळीमधून दिसणार नाही आपल्याला। बघ तुम्ही जमलं तर जाळी लावली ठीक आहे, जाऊ द्या। मंदिर हे बरेच दिवसापासून बंद आहे। इथे एक महादेवाची पिंड आहे या मंदिरामध्ये, हे बघा थोडी थोडी दिसते आणि खूपच पुरातन आहे। मंदिरावर जे हेमाडपंथी काम केलेलं आहे, म्हणजे ते दाखवतो तुम्हाला, बघा मित्रांनो, एक वेळेस लोणार सरोवर बघायला या। महाराष्ट्रातच आहे, बुलढाणा जिल्ह्यात आहे। तुम्ही जर लोणार सरोवर नाही पाहिला तर खूप चुकी करताय मोठी, कारण की लोणार सरोवर ॲक्च्युलीमध्ये पाहण्यालायक आहे, जगप्रसिद्ध आहे। बाहेरून म्हणजे विदेशातील पर्यटक इथे येतात। आपण तर प्रॉपर महाराष्ट्रातले आहे, तर एक वेळेस पाहायला नक्की यावे इथे। तर आपण आता इथला परिसर जो आहे व्यवस्थित पाहिलेला आहे, तरी आपण एकदा धारेकडे जाऊ जवळ आणि तिथून खाली उतरूया। गणपती महाराज आहे तिथे। तर सध्या इथे बांबू लावलेले आहेत आणि आत जात नाही, तर आपण दुरूनच धार पाहूया। मी धार दाखवतो तुम्हाला। ही आहे लोणारची जी सरोवरची धार म्हणतात, जी जगप्रसिद्ध आहे, हीच ती लोणार सरोवरची धार आहे मित्रांनो। तर सध्या हा जो धबधबा आहे खूप मोठा आहे, कारण की सध्या पाण्याची आवक खूप आहे जमिनीमध्ये आणि उन्हाळ्यात ही जी धार आहे आटत नाही, पण थोडी कमी होते, पण पाणी कंटिन्युअसली याच्यातमध्ये चालूच राहते। आणि हा बारो आहे, बघू शकता। सध्या पर्यटक कमी आहे, कारण की ॲक्च्युली माहीतच नाही लोकांना की सरोवर ओपन झालेलं आहे म्हणून। आम्हाला बी माहीत नव्हतं। तर बघा इथे मंदिर आहे खूप पुरातन, इथे मंदिर आहे। इथे चप्पल काढतो मी आणि वरी जाऊया, पायऱ्या चढून पाय भासतायत। इथे बघा पीस व्हायला कोणतरी,
हे मातेचं मंदिर आहे इथे. तर बघा मातेचं मंदिर दर्शन करून घ्या. दुर्गा माता आहे आणि खाली कमलजा माता बी आहे. तिचे बी दर्शनाला आपण जाणार आहे. पहिले याचे दर्शन करून घ्या. सविस्तर व्यवस्थितपणे आज तुम्हाला सरोवरचे दर्शन करवत आहे मी. ज्यांना येणं होत नाही काही कारण की बरेच जणांना काही असे प्रॉब्लेम असतात की बाबा त्यांना यायची इच्छा असते पण काही कारणास्तव ते येऊ शकत नाही. त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे खास. तर बघा सरोवर इथे आंघोळ करतात आणि इथे धारेखाली आंघोळ केल्यानंतर तुमचे सर्व पाप नष्ट होतात किंवा रोगराई काही असेल तेही नष्ट होते असं म्हणतात. ॲक्च्युली हे खरं आहे. तर मित्रांनो आपण इथला पूर्ण परिसर पाहिलेला आहे आणि तिथे मी धार आहे तुम्हाला ती धार दाखवली. तर आता आपण खाली कमलजा मातेचं मंदिर आहे जे प्रॉपर सरोवरमध्ये आहे ते पाहायला जाणार आहे. तर आता आपले पाय दुखणार आहे. चला दाखवणं आहे आपलं काम आहे. आता याच पायऱ्याने असं खाली जायचं आहे. असं उतरत आणि पूर्ण सरोवरमध्ये आतमध्ये जाता येते आपल्याला. तर चला जाऊया. आज आपण प्रॉपर खाली चाललेलो. याच्या अगोदर आपण कधीच खाली गेलो नाही. हे जे मी गेलो होतो पण व्हिडिओ नव्हता शूट केला आपण. तर आता मी तुम्हाला पूर्ण याचे व्यवस्थितपणे दर्शन कमलजा मातेचे आणि सरोवरचे दर्शन व्यवस्थितपणे करून देणार आहे. तर चला उशीर न करता आता पटपट खाली उतरूया. आपली आता फजिता होणार आहे. जाता वेळेस काही नाही वाटत पण येताना नटबुलट ढिले होतात पायाची. हे बघा खडकातून पाणी येऊ राहिलं. चला जर आलेच तर थोडं सांभाळून चला कारण की पायऱ्या खूपच अशा सरळ आहेत. म्हणजे पडलं ना तर खालीच जाते माणूस. इथे बरेचसे वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात जे खूपच म्हणजे दुर्लभ असतात. तर बघू शकता आपण ते जे टेकडं दिसतंय वरती तुम्हाला तिथून खाली उतरलो आणि इथं थोडं बसलेलं आहे. तुम्हाला व्यवस्थितपणे दाखवतो आहे मी. इथे फोटो वगैरे काढतात. तर तिथे बघा खूपच सुंदर टेकडा आहे आणि इथे बघा झरणा आहे खूप सुंदर. बघा मी तुम्हाला झरणा दाखवतो. तरी सध्या गर्दी कमी आहे. याच्या अगोदर आपण आलो होतो ना तेव्हा खूप गर्दी होती. पण नवरात्रात ही खूप गर्दी राहते मित्रांनो. इथे नवरात्रात इथे खूप मोठी जत्रा बी भरते. पण नवरात्रात यावेळेस जे सरोवर बंद होता. आहे ते बघा मस्त सुंदर एक धबधबा आपल्याला पाहायला मिळू राहिला. बघा इथे एक छोटासा पूल आहे. त्या पुलावर आता सध्या आपण पोहोचलेलो आहे आणि तिथे महादेवाची एक छोटी पिंड आहे. पाहू शकता तुम्ही काय दूर आहे थोडी. आणि तिथून जो गायमुख आहे ना तिथलं पाणी पितात लोक. खूप छान पाणी आहे, गोड पाणी आहे. चला समोर जाऊया. तिथे बघू शकता एक गायमुख आहे आणि त्या गायमुखातलं पाणी पितात. स्वच्छ पाणी असते ते. इथे स्नान करतात लोक. इथे खूपच पुरातन मंदिर आहे. आपण ते बघूया. एक मिनिट बाजून आता. चला हे बघा खूप पुरातन मंदिर आहे. याच्यामध्ये प्रवेश करू आपण आणि पुढे महादेवाची पिंड असेल याच्यामध्ये. आय थिंक मागच्या वेळेस पाहिली होती आपण. इथे चपला काढायच्या. असं वरून आलो आपण. तिथेच आहे एंट्री. आणि हे बघू शकता आतून खूप पुरातन बांधकाम आहे हे हेमाडपंथी. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला.
बघा अंधार पडलेला आहे इकडे आतमध्ये, सूर्यप्रकाश येत नाही त्या कारणास्तव इकडे. चला इथे काहीतरी आहे महादेवाचं. एक टॉर्च दाखव ना बेटा. हे बघू शकता, टॉर्च लावली आपण एक. आणि महादेवाची पिंड आहे इथे, म्हणजे दिसून नाही राहिली अंधार असल्यामुळे जास्त. ठीक आहे, दर्शन घेऊन टाका. अंधेरा आहे इथे खूप. इथे नंदी महाराज आहेत छोटेसे. बघू शकता किती पुरातन बांधकाम आहे हे. तर चला बाहेर जाऊया, इथला परिसर पाहायला आपण. बाहेर जाऊया, खूप गरमी होते आतमध्ये. इथे बघा पडके तुडके नंदी महाराज. हे बघा वरतून मंदिर असं दिसते. बघितला इथला परिसर. आता आपण खाली जाऊया. चला उतरायचं इथून. आता इथून पुढे रस्ता जो होतो पूर्ण कच्चा रस्ता आहे, तर सांभाळून चालावं लागेल. तर तुम्ही आले तर तरी बी परिस्थितीत सुधारणा केलेली आहे, तर चांगलं काम आहे. तर आले तर सांभाळून झाला. लेकरं वगैरे आणले तर त्यांना व्यवस्थित सांभाळून घ्या, कारण की थोडा रस्ता खराब असल्यामुळे थोडं आरामानं चालावं लागते. पाणी बघू शकता, खूप स्वच्छ आहे, काचासारखं पाणी एकदम. तुम्ही तुम्हाला इथून एक बघा झरणा वाहू राहिला. वरच्या धाराचंच पाणी आहे जे खाली तळ्यात चाललेलं आहे. आणि खूप खोल दरी आहे, ते जास्त खोल नाही आहे. पडलं तर फक्त लंगडं होईल, मरणार नाही. मित्रांनो, आता आपण धारेपासूनचा परिसर इथपर्यंत आपण जास्त दूर नाही आलो अजून. मला वाटतं 300 मीटरपर्यंत खाली आलो असतो. इथपर्यंत परिसर आपण व्यवस्थित पाहिलेला आहे. तर आपण खाली चाललेलो आहे आणि इथून पुढचा जो प्रवास आहे पूर्ण जंगलात आहे आणि याच्यामध्ये वन्य प्राणी खूप पाहायला मिळतात. तर बघूया, मोर वगैरे आढळला असतं दाखवीन तुम्हाला. चला जाऊया पुढे. माझ्या हातात 2-2 कॅमेरे आहे, तर मला सांभाळून जावं लागेल. पडलं ना कॅमेराही पडेल आणि तोंडही फुटेल. आता इथून पुढे जे आहे ना पूर्ण शांत वातावरण राहणार आणि जंगलातून प्रवास आहे पूर्ण. चला पुढे जाऊया. माझ्याकडे गोप्रो आणि कॅनॉनचा कॅमेरा आहे, दोन्हीने शूट घेत आहे मी, व्यवस्थित ज्याने होईल. बघा आता आपण अशा कच्च्या रस्त्याने चाललेलो आहे. तिकडनं गेलं ना जवळ पडते जरा, आणि हे लंब आहे. पण फॅमिली वगैरे आली तर इकडूनच चांगलं आहे, कारण की लंब आहे पण तुम्हाला जास्त थकवा जाणवणार नाही. आणि जर तिकडून सरळ उतरसाल ना, म्हणजे पलीकडल्या साईडने रस्ता आहे पण असं डायरेक्ट खाली येतो. जाता वेळेस आणि येता वेळेस नटबोल्ट ढिले होऊन जातील पायाचे. डेंजर रस्ता आहे जरा. आणि हे बघा असा भुयारी मार्ग आहे, जसं आपण गेलतो ना त्र्यंबकेश्वरला तसंच मार्ग आहे राव. तिकडं लय मजा आली ती. तर चला हे बघा आता या रस्ता आहे असा सुनसान राहों पर एक मसीहा निकलता है जिसे लोग यूट्यूबर कहते हैं. सांगितलं कानात गुळे झालेले आमच्या माणसानं, त्याला ऐकू येणार नाही. सोलर पॅनल आणि एक कॅबिन जी चौकशी आहे का काय पाहूया तिथं काय. बहुतेक का नाही तिथे लिहिलेले वॉर्निंग काहीतरी, जाऊन पाहूया आपण. तर इथे बघू शकता बोर्ड लावलेला आहे, वाचून घ्या आरामशीर निवांतपणे. आणि इथं बहुतेक का नाही पुढे जायची पास ठेवली होती आहे म्हणून ते खिडक्या लावली. सध्या पासची काही गरज नाही, आपण लकी ठरलो आहे वरच्या. CCTV कॅमेरे वगैरे बी तिथे, कोण जर काही लोचा केला तर लगेच पकडून देतील. बाय ते दिसते ना तुम्हाला. आपण तिथे जाऊया आता.
ते पोरं फोटो काढायला लागली तिथंच जाऊ. पूर्ण चेन हे दगडाचं बांधकाम आहे. आणि बघा आता मी व्यवस्थित दाखवतो तुम्हाला ॲक्च्युली याची खासियत काय आहे. बघा तर बघू शकता याला सपोर्ट दिलेले आहेत इथे, कारण की खूप जुनं आहे ना हे, तर कोणाच्या अंगावर वगैरे पडू नये म्हणून यांनी पहिलेच इथं सपोर्ट देऊन टाकले. इथेही खुर्ची मांडलेली आहे, बहुतेक इथेही कोणी बसत असणार नंतर. हे इथे नंदी महाराज आहे आणि पुढे महादेवाची एक पिंड आहे, पाहून घ्या. बघ या खांब्यावर जे म्हणजे कोरून बांधकाम आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, कलाकृती काढलेली आहे ना, ती पाहण्यालायक आहे. बघू शकता पहिले जे कलाकार होते विचार करायच्याहून किती डेव्हलप होते ते. इतकी बारीक कोरीव घडण करणे म्हणजे सोपं नाही आहे, तोंडाचा खेळ नाही आहे, तुम्हाला सर्वांना माहिती. आजकालचे तर इंजिनियर मशनीशिवाय काही करू शकत नाही, पण त्या काळात कुठल्या मशनी नव्हत्या, तरी बी इतक्या छान यांनी आकृत्या ह्या काढलेल्या आहे. आकृत्या आहे की काय, वातावरण खूप शांत आहे इथलं एकदम. आणि आगीमूळ दाखवू का, हे बघा इथे आगीमूळ. तर आता आपण इथला परिसर पाहिलेला आहे, हे मंदिर तुम्हाला मी व्यवस्थित दाखवलं आतून. आता आपण पुढे कमळजामतेचं मंदिर आहे तिथे जाणार आहे, कारण की आता हा जो रस्ता आहे जवळपास 1-1.5 किलोमीटर आहे आणि जंगलातून आहे, तर थोडं सांभाळून चालायचं, कारण की याच्यात वन्य प्राणी खूप असतात. तर चला जाऊया. आणि माझी हालत आत्ताच खस्ती उरली, आता घाम आला मला, बघू शकतो. चला पुढे नेतो मी तुम्हाला. तर आपल्याला बरेचसे पर्यटक आज मिळू राहिले पाहायला, कारण की इतके दिवस सरोवर बंद होता आणि 16 तारखेपासून चालू झालेला आहे, म्हणजे अवघ्या 2-3 दिवसा अगोदरच सरोवर हा चालू झालेला आहे. त्याच्यामुळे आजही मी तुम्हाला सरोवरची पूर्ण स्टोरेज दाखवतो. चला रिसर्च मराठी. हे पहिले नाही पूर्ण जाळ्या वगैरे होत्या इथे, म्हणजे भीती वाटत आहे, एकलं माणूस जर आलं ना तर भ्याव वाटत आहे. मी काय करतो, जरा तोंड होतो, अवतारले खराब झाला. हां मस्त आहे, पाणी गोड आहे. आज मजा येणार आहे फिरायला लोणार सरोवर. आता इथं काय आहे दस्ती काढून घेऊ वर्षी. इथं कसला कोरोना आला, इथं आपणच आहे. बरं वाटायला जरा घामालता चालू जास्त फसत म्हणतो. आपला गोप्रो घेतला मी आता, तर चला जाऊया. असा रस्ता आहे, असं वाटायला लागलं आता मी जंगलात फिरायला लागलो, मेन वर्सेस वाईल्ड वाणी. आणि त्याच टाईप आज आपला ब्लॉग राहणार आहे, खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. पुढे कमळजामातेचं मंदिर आहे आणि तेच इथलं जे मेन कुलदैवत आहे कमळजामाता आहे, तिचे दर्शन घ्यायसाठी आज आपण इतक्या लांब आलेलो आहे. लांब नाही आहे, आमच्या गावापासून लय जवळ आहे. मला वाटते 20-25 किलोमीटर अंतरावर आहे मे करून लोणार सरोवर. पण इतक्या जवळ असून बी आम्ही येत नाही नेहमी. यांचे म्हणजे उभाच केले राहतात की आतमध्ये जाऊ देणार नाही, कॅमेरा अलाव नाही करणार. या वर्षाने म्हटलं चला जाऊनच पाहूया काय होते, जे होईल ते होईल द्या, हे की नाही. आपल्याला दाखवायचं आहे, आपली जनता वाट पाहते व्हिडिओचा, नवीन प्लेसेस दाखवा म्हणता आम्हाला, त्यासाठी आज आपण आलो इथे. आपण चाललेलो आहे पुढे. खूप डेंजर आहे. तो हाँ बैठो ना आगे चलो, सांस फूल जाए चलते चलते जंगल में लोग गए.
अयो काटा घुसला की राव. काटा घुसला होता. गपकन काटा घुसला पायात. रपकन रक्त निघलं. बघा सरोवरमध्ये प्रॉपर आपण पोहोचलेलो आहे. पायात काटा घुसला जरा ताग व्हायला लागली पायाची. एक वाजून 28 तर मी तुम्हाला व्यवस्थित सरोवर दाखवू देतो. हे बघा इथून रस्ता क्लोज आहे. ढग बघू शकता खूप निळी निळी. खूपच सुंदर दिसतंय. मंदिर दाखवतो. खूप दूर आहे अजून. हे पाण्यामुळे जाता येत नाही तिथे. म्हणतात आला का. तर बघा मित्रांनो हे आहे कमळजा मातेचं मंदिर. इथेच आपल्याला जायचं होतं पण यार इथे बघा रस्ता क्लोज आहे थोडा. म्हणजे इथे गाळ आहे पुढे जाता येत नाही. गाळ जर नसताना तर आपण जाऊ शकलो असतो पुढं. आणि परत एक रस्ता आहे तिथून एक टावर आहे. तुम्हाला ते टावर दिसणार नाही. इतकी झूम कॅपेबिलिटी नाही आहे कॅमेऱ्याची तरी दिसल बहुतेक थोडं. हे बघा टावर दिसते ना दिसू राहिलं. तिथून उतरले जाते. तिथून डायरेक्ट मंदिराजवळ उतरले जाते आणि व्यवस्थितपणे तिथून लवकर दर्शन होते. पण तिथून उतरलं ना तर दम खूप लागते लवकर. खूप सुंदर पाहण्यालायक दृश्य होतं इथं. आपण जर तिकडे जाऊ शकलो असतो तर बरं झालं असतं. पण आता काय तिकडे जाऊ शकत नाही आपण. तर मित्रांनो आपण धारेपासून इथं आलो आणि इथे बघू शकता हा रस्ता इथे क्लोज झालेला आहे. म्हणजे इथं पाणी साचलेलं आहे. त्याच्यामुळं तिथे तुम्हाला दाखवलं मी अगोदर कमळजा मातेचं मंदिर आहे. तिथं आपण जाऊ शकत नाही. तर इथंच आपला व्हिडिओ मला वाटतं इथंच एंड करावं लागते की काय माहीत. बघूया जर जाता आलं तर. नाही तर मग जावं लागेल. त्यासाठी माफी मागावं लागेल तुमच्याशी. कारण की मी सांगितलं होतं मी तुम्हाला कमळजा मातेचे त्या दर्शन करून देणार. पण मी तिथं नाही जाऊ शकत कारण की रस्ता पूर्ण पाहू शकता इथं क्लोज झालेला आहे. हा रस्ता क्लोज नसता तर आपण तिकडे गेलो असतो आणि मातेचं दर्शन केलं असतं व्यवस्थितपणे. तुम्हालाही दर्शन करून दिलं असतं. पण काय करणार आता तिचं. तर तुम्ही आता सरोवर पाहून घ्या.